नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय सैन्यामध्ये भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेला सुरुवातीपासूनच कठोर टीकेला सामोरं जावं लागतंय। आता या योजनेमध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकार आणि लष्कर आता या योजनेवरती 4 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांपैकी 75% जवानांना कायमस्वरूपी सैन्यामध्ये नोकरीवरती ठेवण्याचा विचार करत आहे। ही अग्निवीरांसाठी खूप चांगली योजना आहे आणि फार चांगली स्कीम। सध्याच्या व्यवस्थेवरती अग्निवीर स्कीम अंतर्गत 4 वर्षे पूर्ण केलेल्या जवानांपैकी केवळ 25% जवानांनाच सैन्यामध्ये पुढे कायम स्वरूपासाठी घेतलं जातं। उर्वरित 75% अग्निवीर जवानांना निवृत्त होऊन त्यांना पुन्हा सिव्हिल लाईफमध्ये परतावं लागतं। परंतु आता या प्रमाणाला उलट करण्याचा सरकार विचार करत आहे। त्यामुळे अधिक अग्निवीर जवान सैन्यामध्ये कायमस्वरूपी सेवा बजावू शकतील। जैसलमेर येथे आयोजित आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये या प्रस्तावावरती चर्चा झाल्याचं समजतंय। त्यामुळे या निर्णयासंदर्भात आता लवकरच अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता आहे। ही बैठक अशा वेळी होतीये जेव्हा पुढच्या वर्षी अग्निवीरची पहिली बॅच 4 वर्ष पूर्ण करणार आहे। त्यामुळे जर हा निर्णय झाला तर या पहिल्याच बॅचमधील बहुतांशी तरुणांना कायमस्वरूपी सैन्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे। या कॉन्फरन्समध्ये केवळ अग्निवीर स्कीमवरच नाही तर अन्य महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाली। तीनही सैन्य दलामध्ये योग्य समन्वय आणि संयुक्त कमांड सिस्टम म्हणजेच जॉईंट कमांड स्ट्रक्चर या दिशेने ठोस निर्णय, त्यानंतर सैन्यातील माजी सैनिकांना सेवेसाठी अधिक वापर, सध्याच्या सैनिकांच्या कल्याणासंदर्भात नवीन धोरण यावर देखील चर्चा झाली। सैन्यातून निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं त्यांचा वापर काही संस्थांमध्ये करण्याचा विचार आहे। आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी या योजनेमध्ये निवृत्त सैनिकांचा वापर होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर ही बैठक होतीये। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 सक्रिय अड्ड्यांवरती हल्ले करून ते नष्ट केले। या मिशननंतर पहिल्यांदाच सैन्याची टॉप लीडरशिप एकत्र धोरणाचा आढावा घेण्यासाठी एकत्र आली होती। या कॉन्फरन्समध्ये अचानक हल्ला झाल्यास किंवा मोहीम राबवल्यास भारतीय सैन्य किती वेगानं सक्रिय होऊ शकतं याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अग्निवीर योजनेमध्ये एक मोठा बदल होऊ पाहतोय आणि यामधील तब्बल 75% जवानांना कायमस्वरूपी सैन्यामध्ये सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।